नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. शेतकऱ्यांची आता कर्जमाफी लवकरच होणार आहे आणि त्या संदर्भातले जे संकेत आहेत ते आता दिसत आहेत. भरपूर ठिकाणी बँकेकडून माहिती मागितली जाते, शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा केले जात आहेत. संस्था असतील, सोसायट्या असतील, बँका असतील, सगळ्या शेतकऱ्यांकडून माहिती मागवली जाते. काय काय कागदपत्रे जमा करायची आहेत या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतात. तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत, नोटीस आहेत, त्या इथे काढण्यात आलेल्या आहेत. काय काय महत्त्वपूर्ण कागदपत्रे जे आहेत ते बँकेमध्ये, सहकारी संस्था असतील, सोसायट्या असतील, त्यांच्या तिकडे शेतकऱ्यांनी जमा करायचे आहेत. ते पाहू शकता तुम्ही कोणकोणती कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे. तर पहिलं पहा, कर्जाकरिता गहाण दिलेला 7/12 झेरॉक्स प्रत मागितलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जो काही कर्जासाठी गहाण दिलेला जो काही 7/12 आहे, 7/12 उतारा असेल, जो आट असेल, तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची एक झेरॉक्स तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर फार्मर आय डी. आता हा फार्मर आय डी जो आहे तो नवीन भरपूर सगळ्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे. तुम्ही तो फार्मर आय डी ऑनलाईनसुद्धा काढू शकता. याच्यावरती आपला व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तर फार्मर आय डी कसा काढायचा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. यूट्यूबवरती सर्च करा फार्मर आय डी मराठी कॉर्नर, तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल आणि आपला जो फार्मर आय डी आहे तो काढून घ्या. कारण हा फार्मर आय डी तुम्हाला सगळ्या योजनेला, कर्जमाफीला कुठेही फार्मर आय डी आता तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पॅन कार्डची झेरॉक्स, तुमचं जे काही पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डची झेरॉक्स इथे लागणार आहे. त्यानंतर सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स, तुमचं जे काही सेव्हिंग अकाउंट असेल किंवा कर्ज खात्याचं अकाउंट असेल त्याची झेरॉक्स लागणार आहे. तर इथे पहा, सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स. आणि जे जॉईंट खातं आहे, संयुक्त खातं आहे, ते अजिबात द्यायचं नाही. जे तुमचं सेपरेट बँकेचं खातं असेल त्याची झेरॉक्स इथे लागणार आहे. त्यानंतर कर्ज खाते KCCची झेरॉक्स, जर तुम्ही किसान क्रेडिट कार्डचं लोन काढलं असेल किंवा एखादं तुमचं कर्ज खातं आहे, त्या कर्ज खात्याची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे. आणि तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असलेला, जो तुमचा आधार कार्डला लिंक आहे, फार्मर आय डीला लिंक आहे, तो मोबाईल नंबर. कधीकधी पासपोर्ट साईज फोटोसुद्धा काही ठिकाणी मागितला गेलेला आहे. तर अशा पद्धतीची ही जी काही माहिती आहे ही तुमच्या जिथून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, सोसायटी असतील, सरकारी संस्था असतील, बँक असेल, तिथे तुम्हाला हे कागदपत्रे जमा करून टाकायचे आहेत. तर लवकरच याची काय कर्जमाफी आहे ती लवकर कर्जमाफी होऊ शकते. त्यामुळे आपले जे काही कागदपत्रे असतील ते लवकरात लवकर जमा करायचे आहेत. म्हणजे येणारे जे काही कर्जमाफीचा लाभ आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.